11 कालुंद्रे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा देताना बोलतो समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु आमचे गुरुवर्य MD गडगे सचिंद्रन, आपले मनपूर्वक आभार. आजच्या या संपूर्ण दिवसातील अखेरच्या लढतीकडे आपण लक्ष वेधूया. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सो अकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदन व अर्थातच पनवेलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या पदभारानं साकारलेलं हे दमदार आयोजन आमदार चषक 2024 नेवाली पनवेल रायगडातील एक दिग्गज दर्जाचं हे आयोजन पाहायला मिळतं. A1 बंधूंच्या माध्यमातून सन्माननीय राजेश शेठ कातारा, सन्माननीय आकाश शेठ कातारा आणि संपूर्ण गावदी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा शामियाना, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा लढती लावती सुरुवात. पहिला बॉल पाहायला मिळतो. पंचांचा इशारा येईल कॉमेंट्री बॉक्स कडे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे छेडली जाते. एक धाव इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पहिला धुरंधर गोलंदाज, अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ऑलराऊंडर कार्ड टू टीम कानपोलीचा आदेश मध्ये अगदी विकेट हॅट्रिक संपादन करणारा हा अवलिया क्रिकेटपटू हायफाय राहिला होता. खरं तर आपण कबड्डीमध्ये पाहतो हायफाय, परंतु क्रिकेटच्या हायफायला सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते महत्त्व जाणलं आदेश मतेनं या खेळामध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न अनेक वेळा हे दोन संघ आमने सामने आले असावेत, एकमेकांचे धागेदोरे एकमेकांना ठाऊक आहेत, परंतु आज डावपेच कोणाचे सरस ठरले जातील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. 4 षटकांची लढत आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे. एक संघ गेल्या सुपर 10 मध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. ओहो, नटखट डिव्हिलर स्टाईल हा फटका खेळत असताना परेश ठोकतोय हा पहिला षटकार. खेळत असताना अलीकडचा चेंडू जिथे डॉट राहिला आणि त्यानंतर रॉयल थाटामध्ये हा फटका खेळत असताना परेश चिखलेकर एक चांगला फटका खेळलाय, ज्याच्या बाटमधून 6 धावा येत आहेत. या 6 धावा खूप काही बळ देऊन जातील, कारण एक स्टार गोलंदाज ऑलराऊंडर आदेश मतेवरती प्रहार राहिलाय. पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट चेंडू सफर झालाय. प्रीतम पाटील पुढे सरसावले होते, परंतु झेल जमिनीला भूत आणत होतो, परंतु चांगला एफर्ट राहिला, चांगला प्रयत्नवादी होता आणि प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं. परेशसाठी हा चेंडू होता, त्यानंतर पूर्णपणे प्रीतम पुढे सरसावले आणि प्रयत्न चांगला राहिला. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये, हे ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे आणि त्यानुसार उत्पत्ती राहिली आहे. प्रहार आगीचा आगडोंब उसळतोय. रन आउट टॉप द पार. इट्स अ बिग हिट. 6 षटकार. अप्रतिम फटकेबाजी. 248 षटकार सध्याच्या घडीला आपण येताना पाहतो. अखंड या 5 दिवसामध्ये अजूनपर्यंत एक दिवस शिल्लक आहे. उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा असेल, याची डोला. क्रिकेटचा रंगारंगी सोहळा पाहायला मिळेल. 5 तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधलं ही तर खासियत आहे. मग RPL असेल, PPL असेल, अनेक खुल्या गटामध्ये खेळत असताना या गोलंदाजाचं वर्चस्व राहिले. असं एक स्टार खेळाडू, कारण या सीझनची सुरुवात आमदार चषक नागझरीच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना स्वप्नातील अजून एक मोटरसायकल जिंकली असा अवलिया क्रिकेटपटू आदेशमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. वलभचे पॅकर आमचे भोलनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केलाय आणि इथे पहिला धक्का लागतोय टीम कालुंद्रे या संघाला आणि खेळाडू बाद होतोय परेश. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, इसकी गारंटी मैं नहीं दे सकता.
स्वप्नपूर्ती कोणता संघ साकार करेल या मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल। आज पूर्णपणे क्रिकेटमय मैफिल सजवली आमच्या काथारा बंधूंनी। पूर्णपणे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतं। जितकं बैलगाडा शर्यतींवरती पूर्ण प्रेम आहे तितकंच प्रेम अविरतपणे क्रिकेटवरती पाहायला मिळतं। राजेश शेठ काथारा यांच्या माध्यमातून पूर्णपणे आर्थिक पाठबळ असं आणि त्यानंतर होणारी ही आपण संपूर्ण आयोजनाची फली आई गावदी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स निवाली आयोजित ही आमदार चषक 2024 ही दमदार स्पर्धा नेवाली गावामध्ये रंगताना पाहायला मिळते। तर इथे 2 धावसंख्येची पालंटी इथे मात्र घोषित केली जाते आणि शेवटी ती ऍड केली जाईल याची आपण नोंद घ्या। एकूण धावा 1 गडी बाद 13 टीम पाहायला मिळते कालुंद्रे आणि त्यानंतर अथर्व 11 गावदेवी कानपुली। हा गोलंदाज पाहतो ज्या पद्धतीने पहिलं षटक पाहिलं जिथे 13 धावा खर्चिक होताना पाहिल्या। पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर अथर्व 11 गावदेवी कानपुलीनं स्वीकार केला तो निश्चितच फिल्डिंगचा। अलीकडच्या पहिल्या मॅच मध्ये निश्चितच या संघाने बॅटिंग केली होती, पुरेशा धावा झाल्या नव्हत्या, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती टीम कानपुलीनं तो सामना जिंकला आणि अलीकडच्या मॅच मध्ये एक रंगतदार आपण सामना पाहिला वाघोलीवाडा विरोधात टीम कालुंद्रे आणि अंतिम टप्प्यामध्ये 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता असताना ठोकलेला तो बलशाली बलवान षटकार पूर्णपणे नजर कैदेत आला। अप्रतिम आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण लढती पाहिल्या आणि रॉयल थाटामध्ये पूर्णपणे हा लढतींचा आगाज झालाय। बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर पाटील MIDC एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय। पहिला चेंडू प्रवीण गरजसाठी राहिला जो पहिला चेंडू फेस करत होता। जर्सी क्रमांक 45 रोहित मॅन शर्मा स्टाईल खेळ या अंतिम टप्प्यामध्ये साध्य करावा लागेल, कारण इथून जिंकल्यानंतर सुपर 10 कडे डायरेक्टली प्रस्थान असेल आणि जो संघ जिंकेल तो श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघासमोर 2 हात करेल। ती लढत सुद्धा अ गटातील खूप विलोभनीय पाहायला मिळेल, कारण हे तिन्ही संघ तितक्याच ताकदीचे पाहायला मिळतात आजच्या या गटातून। अगली पेशकश आपल्याच रडार मध्ये हा चेंडू घेतोय आणि ठोकतोय लॉंग ऑनच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा। टीम कालुंद्रे संघाच्या माध्यमातून मीत 11 कालुंद्रे सन्माननीय नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले। तर समोरील संघ पाहायला मिळतो निश्चितच अथर्व गावदेवी 11 कानपुली वलभचे A1 सरपंच सन्माननीय बोलना शेठ पाटील यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केलाय। दरवर्षीप्रमाणे निश्चितच याही वर्षी एक देखण्या ड्रेस कोड मध्ये हा आपल्याला संघ पाहायला मिळतो। पूर्णपणे साऊथ आफ्रिकन स्टाईल हा त्यांचा पूर्णपणे बाणा असतो। जयमाला बोलनाथ पाटील यांच्या माध्यमातून या टी शर्ट या पुरस्कृत केल्या जात आहेत। लक्षवेधी अगदी 1 गडी बाद 19 धावा धावपटाला बदी सुधीर पाटील MIDC एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु या गोलंदाजा विरोधात तितकेच अटके पार झेंडे रोवणारे फटके पाहायला मिळतात। प्रवीण तयार, प्रवीणसाठी हा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उसळी जी अपेक्षित होती ती पाहायला मिळत नाहीये। डॉट बॉलची समाप्ती जणू का आगीचा गोला फेकला की का असा परिचय देतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। अनुभव काय असतो, अनुभवाची शिदोरी काय असते हे पाहायला मिळतं सुधीर पाटीलच्या बदीनं। पूर्णपणे आता अंतिम टप्प्यामध्ये रोखण्याचं कार्य केले सुधीरनं। अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळल्यानंतर पूर्णपणे देखना फटका कन्वर्ट केलाय प्रवीणच्या पाडामधून हा षटकार। पाहिले आपण महाराष्ट्र विधानसभेच्या पूर्णपणे रणधुमालीमध्ये आणि ते बटन खऱ्या अर्थाने दाबले गेलं।
हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्यानंतर लाडकी बहीण योजना ही गाजली गेली आणि चौथ्यांदा विधानसभेमध्ये पाठवले पनवेलकरांनी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना। त्यांची आपण छबी पाहतो, त्यांच्या डाव्या बाजूला आपण आकाश शेट यांना पाहतो, उजव्या बाजूला राजेश शेठ कातारा ऑन टीव्ही वरती ही आपण स्क्रीन पाहतो। त्यानंतर एकच वादा भूपेंद्र दादा खूप यांचं योगदान राहिलं आमदार साहेबांच्या निवडणुकीमध्ये। पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील आकुर्ली, ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आले नाहीये। डॉट बॉलची समाप्ती आपण थेट पाहतो, अरुण शेठ भगत यांचा आपण कटआउट पाहतो, त्यानंतर भूपेंद्र पाटील, संजयजी पाटील, त्यानंतर आपण पाहू शकाल राजेंद्र पाटील, कोहली साहेब असतील, आनंदजी ढवले असतील, अमित भाई असतील आणि परेश ठाकूर आणि संतोष यांची संपूर्ण प्रचंड मेहनत राहिली आणि त्यातून पूर्णपणे हा विजय हा संपादन झालाय। ग्रामीण मध्ये अप्रतिम फटकेबाजी, अजून एक धमाकेदार हा ब्लास्ट पाहतो, षटकार। प्रवीणला पाहतो, अप्रतिम आपण हा फटका खेळत असताना अनेक पाहुण्यांचे कटआउट्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता। संतोष शेठ जे आकुर्लीचे आहेत त्यांचाही कटआउट पाहतो, त्यानंतर एकच वादा परेश दादा, सभागृह नेते परेश दादा असतील, त्यानंतर अमित भाई खऱ्या अर्थानं उत्तमरित्या त्यांचे उपाययोजना राहिली अखंड राजकारणामध्ये। त्यानंतर आनंददादा ढवले एक युवा नेतृत्व सरपंच शिवकर, त्यानंतर अविनाशजी कोहली यांची रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठी ख्याती आहे पक्षवाढीसाठी। त्यानंतर राजेंद्रदादा पाटील सरचिटणीस असतील, त्यानंतर आपण पाहू शकता समोर संजय दादा पाटील जे नेऱ्याचे धावा पाहू शकता आपण ऑन स्क्रीन, एकूण धावा 31 धावा झपाट्यानं इथे येताना पाहायला मिळतात ऑन स्क्रीन जे पाहिलं आपण ऐकूया इव्हेंटच्या माध्यमातून। त्यानंतर थेट लक्षवेधी लढतीकडे पहिली ओव्हर पाहिली जिथे 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा, 2 षटकांचं मिलन राहिलं, एकूण धावा 1 गडी बाद 31, 6 चेंडू 18 धावा संख्येवरती खेळतोय प्रवीण गरज। अप्रतिम फटके त्याच्या बारमधून पाहायला मिळत आहेत। ओहो जोरदार जोरदार अपील पंचांनी उचलून धरली आणि पक्कबादा लागतोय झटका क्रमांक 2 टीम कालुंदरे संघाला। आंदोलन केला, भूमिपुत्रांनी आंदोलन केला आणि भूमिपुत्रांनी विरोधकांना आव्हान दिलं होतं की भूमिपुत्रांचा तुम्ही आवाज किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार, लोकनेते दिबा। नक्कीच पूर्णपणे आदरांजली असेल दिबा पाटील साहेबांना। लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा चेतन पाटील तयार झाले। चेतन पाटीलचा हा चेंडू ऑन साइडला क्लिअर केलाय, क्षेत्ररक्षक रोहित त्या ठिकाणी सज्ज असतील, फक्त एकच धाव मिळते। अप्रतिम सामना मीत 11 कालुंदरे विरोधात अथर्व 11 गावदेवी कानपुली याच्या दिवसातील हा अखेरचा सामना आणि या अखेरच्या सामन्यातील आपण पहिला कालखंड पाहतो पूर्वार्धाचा, जिथे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 32 धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत। खेळपट्टीवरती पूर्णपणे तळ ठोकून बसलाय प्रवीण गरज, एक स्टार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। अगदी त्याच्या बॅटमधून निश्चितच 3 षटकार पाहिले असा प्रवीण गरज प्रावीण्यपूर्वक खेळीची आखणी करतो। समालोचन कक्षेला अगदी मानवंदना पेशकश करणारा हा धमाकेदार षटकार। जमले मित्र म्हणेन प्रवीण गरज आणि खेळाडू आकाश गिरी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून अनेक संकटमोचक कार्य त्यांना साध्य करायचं आहे आणि एक चांगला असा झेल पूर्णपणे पाहिला आपण सुधीर अगलावांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा प्रहार संधी क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातील, 1 टप्पा सीमा पार शानदार चौका।
आदेश मधील एकूण धावा राहिल्या 13. त्यानंतर सुधीर पाटील वरती एकूण 18 धावसंख्येची चढाई पाहिली आणि आता चेतन पाटील वरती हल्ला चढवलाय. अगदी 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. पहिला बॉल लेग विपोरच्या माध्यमातून विकेटचं पतन राहिले आणि त्यानंतर या गोलंदाजावरती हल्ला चढलाय. पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी पकडला जातो. लागतोय तिसरा धक्का. टीम कालुंद्रे संघाला काढू बाद होतोय प्रवीण गरत. आज पूर्णपणे आदरयुक्त आपण खेळ पाहिला आणि क्रिकेटमय वातावरण पूर्णपणे मैफिलीत होताना पाहायला मिळतं. जीव लावा, आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं. आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी जे संघाच्या विजयासाठी नेहमीच मनोकामना करत असतात. आदर करा आपल्या लाडक्या रॉयल आयोजकांसाठी जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी मोठं व्यासपीठ निर्माण करून देतात. आणि आदर करा आपल्या आईवडिलांसाठी ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता नेहमीच हिरवी झेंडी लावली. असा हा क्रिकेटमय मैफिलीत करणारा हा रॉयल आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून इथे प्रस्थापित केला जातो. 3 चेंडू 3 विकेट पडल्या अगदी 42 वरती आणि त्यानंतर अजून एक गडी इथे कोसळताना पाहायला मिळतो. Back to the pavilion. ते पाहायला मिळत आहेत. 4 गडी कोसळले. अगदी 42 धावा धावपटालमध्ये बनताना पाहायला मिळतात. याच रिदमनं धावा आल्या तर निश्चितच 56 ते 57 धावा बनवू शकतात. सन्माननीय विनोद शेठ चौधरी यांचा आपण सुद्धा कटआउट्स पाहतो. अगदी ज्यांच्या माध्यमातून निश्चितच एक आपण फ्रीज पाहू शकता. सन्माननीय श्री सुनील भाई गोवारी कामोटे, त्यानंतर सन्माननीय जयेंद्रशेठ जोशी जुई यांच्या माध्यमातून सुद्धा आपण फ्रीज पाहतो. उत्तमरित्या सर्व आयोजकांना सहकार्य लाभले. ज्या माध्यमातून हे आपण आर्थिक योगदान आले त्या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या माध्यमातून पुनश्च मनपूर्वक आभार. अखेरच्या षटकाकडे आता लक्ष वेधूया. मीत 11 कालुंद्रे विरोधात अथर्व 11 गावदेवी कानपुली या 2 संघांदरम्यान ही आपण लढत पाहतो. दोन्ही संघातील प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 4 गडी बाद 42 धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू बोलबाला आखायचा आहे, बोलबाला राखायचा आहे. रोहन पाटील बालाला आणि पहिला चेंडूवरती पूर्णपणे बीट केले. कृष्णा पाटील यष्टांच्या मागे ज्या पद्धतीने सांकेतिक खून करतोय त्या दृष्टिकोनातून गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. रोहन पाटील जरी यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. गोलंदाजाचा आरसाच असतो यष्टीरक्षक आणि ती भूमिका अविरतपणे कृष्णाच्या माध्यमातून टीम कानपुली ही नेहमी सादर करते. अगली पेशकश काहीसा अडकत खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाली. अगदी 1 या धावसंख्येने सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो. एकूण धावा धावपुस्तकावरती 43. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा मात्र शिल्लक असेल. आज उत्तमरित्या पंचांची भूमिका राहिली. सँडी पालकर सर केवाले, संतोष चौधरी सर शिडोन, सुनील तांडेल सर बेलवली. त्यानंतर समालोचक कक्षमध्ये रायगडातील 2 तोफा पाहिल्या आपण. महादेवजी गडगे सर अर्थात MD सर छिंद्रन आमचे महागुरु आणि त्यानंतर प्रवीण गायकर सर वाकडी रॉकस्टार यांची भूमिका खूप चांगली या स्पर्धेमध्ये. अगदी 1 धाव इथे चपलाईनं प्राप्त केली जाते. सिंगल डबलला प्रामुख्यानं महत्त्व दिले आणि त्यानंतर येणारे मोठे फटके काहीसे दिलासादायक ठरले जातात टीम कालुंद्रे संघासाठी. आता नवीन काढू पाहायला मिळत आहेत. प्रथमेश म्हस्करच्या सहसाथीनं आकाश गिरी पूर्णपणे आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळावे लागतील आणि समोर पाहायला मिळतो आकाश गिरी अगदी 3 चेंडू खेळला 2 धावा. त्याच्या बाडमधून मोठे फटके त्याला खेळावे लागतील बालाच्या विरोधात. ओहो, परंतु बोल्डिंग दंड बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी कानपुलीच्या रोहन पाटील या गोलंदाजाकडून.
गोलंदाजी पाहू शकता. रोहन पाटील या गोलंदाजाकडून इथे मात्र साध्य होताना पाहायला मिळते. राहुल शेठ डोंगरे सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. चतुर्थ षटक प्रगतीपथावरती आहे. रोहन पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना अगदी 4 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना एक फलंदाजाला बाद केल्या, अगदी 2 धावा त्याने खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल साधण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतो. ओहो, अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू त्याच्यावरती प्रहार राहिला आणि निश्चितच हरता हरता जिंकले मी तर म्हणेन टीम कालुंद्रे, आणि त्यानंतर जिंकता जिंकता हरले मी तर म्हणेन वाघिलीवाडा. ज्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं त्याच्यावरती आता आयोजकांनी पूर्णपणे पाबंदी लावली, कारण या दर्जाचं क्षेत्ररक्षण पुढील मॅचमध्ये आपण लावू नका, कदाचित मोठी इजा होऊ शकते हा इशारा दिलाय राजेश शेठ काथारा यांनी, कारण ते करणं सुद्धा तितकं गरजेचं असेल. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि अशा रीतीनं रोखून धरले अंतिम टप्प्यामध्ये, आणि अशा रीतीनं अगदी पाहू शकता आपण 4 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय आणि 4 षटकांदरम्यान एकूण धावा धावपटल बनताना पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद, एकूण धावा 45. जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता आहे. भगवान काथारा यांचं व्यासपीठावर आगमन आपलंही आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरशी इथे स्वागत करत आहोत. सहकारी गौरव मोतीराम शेठ काथारा पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष आहेत. तर इथे रोशन पाटील शिरवली यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. रोशन राजेश शेठ, आपण त्यांचा सन्मान इथे करावं. रोशन पाटील शिरवली आज ज्याने समालोचकाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं निश्चित स्वरूपात, त्याबद्दल आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या वतीने सर्व आमचे सहकारी आहेत गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने आपला यथोचित तिथे गौरव केला जात आहे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत आदाई राजेश शेठ काथारे यांना आमंत्रित करतो की आपण आपले उत्कृष्ट क्रिकेट समालोचक रोशन पाटील शिरवली यांचं पुष्पगुच्छ देऊन इथे आपण त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय अभि पाटील, परेश पाटील शांततेचे प्रतीक कानपोली, मनपूर्वक आपलं स्वागत. मान्यवरांचा तत्परी आपण इथे सन्मान करणार आहोत. भगवान शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत आदई नेवाली यांचा यथोचित सन्मान स्पर्धा आमच्या आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने राजेश शेठ काथारा यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व संतोषभाई काथारा साहसनी खऱ्या अर्थाने या अगोदर त्याने मिनिडोर संघटनेचं नेतृत्वसुद्धा सक्षमरित्या हाताळलं आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केलं जात आहे.
आरंभिक बल्लेबाज अतर्ब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम के रोहित, नौस्ट्राइकर बल्लेबाज चेतन पाटिल और मित 11 कालुंद्री क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार। प्रतीश मस्कर पहले मैच के हीरो, प्रतीश अपनी पहले ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार। ये देखिए बिल्कुल गेंद को दिशा देना चाहते थे, शॉर्ट गली पॉइंट के रीजन में कुछ देर के लिए गेंद हवा में थी और इसी के साथ बल्लेबाज रोहित स्कोर पर लौटते हुए विदाउट स्कोर यानी शून्य पर आउट होकर लौट रहे आप मैदान के अंदर आते हुए निश्चित रूप से जिस बल्लेबाज के ऊपर अतर्ब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम काफी हद तक निर्भर रहती है वो बल्लेबाज है निश्चित रूप से यहाँ पर आदेश मते। पहले मैच के हीरो, क्या बिल्कुल कमाल की गेंदबाजी की थी आदेश मते ने। लेकिन एक तरफ गेंदबाज मित 11 क्रिकेट टीम यहाँ पर कालुंद्री क्रिकेट टीम के गेंदबाज प्रतीश मस्कर का भी जिक्र करना होगा। पहली गेंद थोड़ी धीमी रखी थी, बल्लेबाज को आगे रखा था, कुछ देर के लिए गेंद हवा में थी, फील्डर ने कोई गलतियां नहीं की थी और कैच लपक लिया था। ये गेंद हवा में जरूर है, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और ये गेंद जाएगी, लंबाई भी ज्यादा, यहां पर काफी दूर गेंद गई, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। जैसे गेंद उनके रडार में आई, आदेश मते ने सीधा गेंद को फेंक दिया डीप मिड विकेट के रीजन में, गेंद 6 रनों के लिए। आदेश अपने पारी की शुरुआत करते हुए टीम की रन संख्या बनी है 1 विकेट खोने के बाद 6। ये देखिए कट अच्छा मौका था और इस बार गेंद जाएगी थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। 4 रन की मदद से यहां पर अतर्ब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम की कुल रन संख्या बन चुकी है 1 विकेट खोने के बाद 10। और बिल्कुल यहां पर 4 रन की मदद से अतर्ब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम की रन संख्या बनी है 10। आदेश मते का जिक्र करना होगा, छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की, लेकिन उसके बाद दूसरे गेंद के ऊपर थर्ड मैन सीमा रेखा के बाहर चौका दागा। प्रतीश गेंदबाजी के लिए होंगे तैयार। ये अच्छी गेंद थी, अच्छी गेंद, बिल्कुल रफ्तार वाली गेंद थी, रफ्तार से बीट किया आदेश मते को। डॉट गेंद की होती हुई समाप्ति। बिल्कुल कमाल का मुकाबला दोनों टीमों के बीच में यहाँ पर खेला जा रहा है, यानी कि जीतने वाली क्रिकेट टीम कल बिल्कुल सुपर 10 में यहाँ पर क्वालिफाई होने वाली है और बिल्कुल मुकाबला खेलने का मौका भी मिल सकता है। जीतने वाली क्रिकेट टीम को मौका मिलेगा बिल्कुल कल के दिन अंतिम दिन खेलने का। ये देखिए गेंद में थोड़ा उछाल और इसी के साथ एक बार फिर से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। आदेश मते लगातार 2 गेंदें डॉट खेल चुके हैं, 2 गेंदों के ऊपर करारे प्रहार किए थे। पहले गेंद के ऊपर मिड विकेट के ऊपर से छक्का दागा था, छक्के के साथ अपने पारी का श्री गणेशा किया था, अपना खोता खोला था और उसके बाद में चौका दागा था और अपना इरादा स्पष्ट किया था कि किस तरह की बल्लेबाजी के लिए आदेश मते जाना जाता है। ये उड़ाया, वाह, सीधा गेंद रडार में आई, सीधा गेंद को फेंक दिया। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इसी छक्के के साथ अतर्ब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ 1 विकेट खोने के बाद 18। पहले ओवर की समाप्ति, गेंद पहली ओवर फेंकी थी मित 11 कालुंद्री क्रिकेट टीम के दृष्टिकोण से प्रतीश मस्कर ने। प्रतीश का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 18 रन और 1 सफलता।
पहिले खऱ्या अर्थाने फलंदाजी करत असताना मित 11 कालुंद्री क्रिकेट संघाने 4 षटकामध्ये 45 धावा कुठून 46 धावांचं आव्हान उभं केलं होतं, परंतु त्या संघाला 2 धावाने दंडित करण्यात आलं. म्हणजे 2 धावा इथे मायनस केल्या जाणार आहेत. जिंकण्यासाठी अत्तरब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट संघाला आता मात्र 44 धावांचं आव्हान असणार आहे. दुर्वाले चोट से गेंदबाजी में तब्दीली यहाँ पर, लेकिन अब अंपायर से गा लेते हुए खेलने के लिए तैयार होंगे बल्लेबाज चेतन पाटिल. हाँ, 46 रनों का ये टारगेट होगा. बिल्कुल 46 रनों का टारगेट है. निश्चित रूप से जीतने के लिए 46 रन चाहिए. 4 ओवर का मुकाबला, 46 रन चाहिए जीतने के लिए गावदेवी कानपुली क्रिकेट टीम. अभी 18 गेंदे बची है और जीतने के लिए 28 रन चाहिए. 18 गेंदे यानी कि जीतने के लिए 28 रन चाहिए. 46 रन, 46 रन का ये लक्ष्य होगा. ये देखिए बिल्कुल यहाँ पर सफल गेंद की समाप्ति होती हुई. अभी भी रुका हुआ स्कोर है 18, यानी कि जीतने के लिए अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, रन और गेंदों के बीच में जो दूरी है, फासला है, गेंदें बची है 17 और जीतने के लिए अत्तरव 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम को यानी कि 28 रन चाहिए. नए गेंदबाज यहाँ पर कल्पेश घरत. ये छोटे कद के खिलाड़ी है लेकिन रफ्तार वाले गेंदबाज है, गेंदबाजी के लिए होंगे तैयार. ये देखिए घुटने का इस्तेमाल किया, गेंद जा रहे, बिल्कुल वहां पर फील्डर तैनात है. एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं. और इसी एक रन की मदद से चेतन पाटिल अपने पारी की शुरुआत करते हुए इसी एक रन की मदद से यहाँ पर अत्तरब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम की रन संख्या बनी है. एक विकेट खोने के बाद 19, जीतने के लिए 46 रनों का लक्ष्य है 4 ओवर में जीतने के लिए. एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज होंगे तैयार. कल्पेश घरात एक नामचीन गेंदबाज है. और एक तरफ यदि बात करें प्रवीण रॉकस्टार, यदि बात करें जब तक आदेश मध्य मैदान में तब तक ये टीम काफी सुरक्षित है. लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती. कल्पेश, ये देखिए रफ्तार वाली गेंद थी, रफ्तार से बीट किया. दौड़ गेंद की होती हुई यहां पर समाप्ति. कमाल की गेंदबाजी, कमाल की वापसी करते हुए कल्पेश घरत. सामने बल्लेबाज अत्तरब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम का सबसे भरोसेमंद बल्लेबाज, सबसे बेस्ट ऑलराउंडर बाइकरमैन आदेश मते. लेकिन एक तरफ काफी कमाल की गेंदबाजी नजर आती हुई. मुकाबला बन सकता है, मुकाबले में मजा आएगा. ये देखिए लाउड अपील और इसी के साथ अंपायर की उंगलियां आसमान में. सबसे मोस्ट इंपोर्टेंट विकेट मैदान से बाहर जाता हुआ आदेश मते के रूप में. तो अभी रन और गेंदों के बीच में जो समीकरण है, रन और गेंदों के बीच में जो समीकरण बनता हुआ 14 गेंदें बची है और जीतने के लिए अत्तरब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम को 27 रन चाहिए. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. संजय काथारा नेवाले यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे अत्तरब 11 गावदेवी कानपुली क्रिकेट संघाला 27 धावांची गरज आहे. भी मजा आता लेकिन मंजूर नहीं है. आप दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली. मित 11 कालुंद्री क्रिकेट टीम के दृष्टिकोण से अंतिम ओवर फेंकने के लिए प्रवीण घरत, सबसे अनुभवी खिलाड़ी. एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. रन और गेंदों के बीच में जो दूरी है, रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 6 गेंदे 12 रन चाहिए. 6 गेंदे 12 रन जीतने के लिए अत्तरब 11 गावदेवी कानपुली. लेकिन एक तरफ अनुभवी गेंदबाज है प्रवीण घरत और इसी के साथ गेंद लेग स्टंप के बाहर, यहां पर फाइन लेग सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए.
11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है। निश्चित रूप से 2 विकेट खोने के बाद 38 आप जीतने के लिए 5 गेंदें बची है और अथर्व 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम को जीतने के लिए 8 रन चाहिए। लेकिन एक तरफ हम गेंदबाज देख रहे हैं, प्रवीण घरत को देख रहे हैं, सबसे अनुभवी गेंदबाज है, सबसे अनुभवी खिलाड़ी, और एक तरफ बल्लेबाज हम देख रहे हैं चेतन पाटिल और प्रीतम पाटिल। मैच में मजा आएगा, मुकाबला अभी भी बैलेंस है क्योंकि दोनों टीमों को हार मंजूर नहीं है। बिल्कुल दोनों टीमें जीतना चाहती है, लेकिन एक जीतेगी एक हारेगी। बिल्कुल प्रकाश शेठ भगत साहेब यांना आम्ही पाहतो, खऱ्या अर्थाने भगतवाडी गावातील नव्हे तर पनवेल तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आहेत। खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल आम्ही एकच सांगू इच्छितो, गणपती उत्सव असो, दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी उत्सवामध्ये नेहमीच अनेक सहकार्यांना त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने मदतकार्य केली जातो। आणि इथे विनोद शेठ चौधरी सुप्रसिद्ध युवा उद्योजक वलवली यांचं आगमन झालेलं आहे। स्वागत, आपला गेंदबाज तैयार। ये देखिए करारा स्ट्रोक, लॉन्ग ऑफ रीजन में गेंद जाती हुई, फील्डर वहां पर तैनात, मिस्ड अंडरस्टैंडिंग। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन प्राप्त करते हुए चेतना और प्रीतम, और इसी 2 रन की मदद से अथर्व 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम के रन संख्या आगे अग्रसर होती हुई 2 विकेटों के नुकसान पर 40 अब रन और गेंदों के बीच में यहां पर दूरी बनती हुई समीकरण बनता हुआ 4 गेंदें बची है और जीतने के लिए 6 रन चाहिए। तर सागर शेठ पाटील यांच्या वतीने षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। कानपुली गावचे गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार प्रवीण, सबसे अनुभवी गेंदबाज है। प्रवीण भी जानते हैं कि 4 गेंदे और समीकरण बन चुका है 4 गेंदों के ऊपर 6 रन। यह अच्छी गेंद थी, बिल्कुल शानदार कमबैक करते हुए मीत 11 क्रिकेट टीम के गेंदबाज प्रवीण घरत अपने अनुभव का इस्तेमाल करते हुए, पहले मैंने कहा था कि मुकाबला बन सकता है, मुकाबला बनेगा, मुकाबले में मजा आएगा क्योंकि दोनों टीमों को हार मंजूर नहीं है। ये देखिए डॉट गेंद की समाप्ति, कमाल की शानदार वापसी, इसे कहते एक दूसरे को परख कर हथियार चलाना अक्सर एक क्रिकेट माना जाता है। लेकिन संघर्ष करो, विपक्ष क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष यहाँ पर करते हुए निश्चित रूप से गेंदबाज और बल्लेबाज एक तरफ, अभी रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है। 2 गेंदे जीतने के लिए अथर्व 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम को 6 रन चाहिए। 2 गेंदे 6 रन, 2 गेंदों के ऊपर 6 रन चाहिए जीतने के लिए। मुकाबले में मजा है बिल्कुल। प्रवीण घरत गेंदबाजी के लिए तैयार, और ये देखिए गेंद जाएगी बिल्कुल 22 का इशारा था, वह गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। फर्स्ट स्लिप के फील्डर ने काफी गलतियां की, यहां पर उसका पूरेपूर फायदा उठाया कानपुली क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने। 4 रन प्राप्त हुए, अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 1 गेंद जीतने के लिए 2 रन चाहिए अथर्व 11 गावदेवी कानपुली क्रिकेट टीम को। एक तरफ हम देख रहे हैं मीत 11 कालुंद्री क्रिकेट टीम यहां पर गेंदबाजी करती हुई। आज मुकाबले है ना प्रवीण गायकर, बिल्कुल सुधीर ने भी जानकारी दी, हर एक मुकाबला बिल्कुल करवट लेने वाला मुकाबला सभी तमाम दर्शकों को देखने मिला। बिल्कुल ये मुकाबला भाई उसी तरह का है। ये देखिए 4 रन बिल्कुल अतिरिक्त रूप में 4 रन प्राप्त हुए। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल याची नोंद घ्या। आणि उद्या जे सामने असतील बघा मेगा फायनल सुपर 10 चे, उद्या पहिला सामना असेल संग्राम 11 नितलास विरुद्ध शौर्य 11 भैरवदेव रिडगर, दुसरा सामना डीसीसी मोरबे विरुद्ध शिवांश 11 टेंबोडे, तिसरा सामना सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि यातून विजेता संघ तिसरी मॅच असेल। चौथी मॅच रजिक वॉटर सप्लायर्स भिंगार विरुद्ध जय हनुमान नेवालीपाडा आणि अंतिम सामना उल्वे 40+ विरुद्ध वावंजे 40+। उद्या याच्या लढती असतील सर्व संघांनी सूचना, आणि उद्या बरोबर 9:30 वाजता संघांनी रिपोर्टिंग करायचे। जर कुठलाही संघ उपस्थित राहिला नाहीत तर त्या संघाला पेनल्टीला 2000% जावं लागेल, याची आपण नोंद घ्या।
थँक्स रॉकस्टार. आता मजा येणार आहे खऱ्या अर्थाने. एक चेंडू आणि कंपल्सरी जिंकण्यासाठी कानपुली क्रिकेट संघाला 2 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहतो मीत 11 क्रिकेट संघ. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये अभिनंदन, टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करूया. सामन्याचा शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. अंतिम गेंद बचावर जीतने के लिए 2 रन चाहिए. प्रवीण घरत गेंदबाजी केली आहे, चेतन बल्लेबाजी केली आहे. और इसी के साथ मीत 11 कालुंद्रे क्रिकेट टीम ने जीत प्राप्त की है. कालुंद्रे क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन. आत्ताच्या प्रेक्षणीय लढतीमध्ये इथे आहे मीत 11 नशीब शेठ भोईर कोली कोपर यांनी पुरस्कृत केलेला संघ. निश्चित स्वरूपात मीत 11 कालुंद्रे क्रिकेट संघाने अथर्व गावदेवी कानपुली क्रिकेट संघ अर्थात भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच बलप यांनी पुरस्कृत केलेल्या संघावर मात करून कालुंद्रे क्रिकेट संघ मीत 11 क्रिकेट संघ कालुंद्रे क्रिकेट संघ सुपर 10 मध्ये दाखल झालेला आहे. त्यांचा आम्ही गौरी स्पोर्ट नेवाली आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने अभिनंदन करतो. आणि अथर्व 11 गावदेवी कानपुली तुम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि खास करून तुमच्या संघाचे पुरस्कर्ते भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच बल्लभ यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि मीत 11 कालुंद्रे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर कोली कोपर तुमचं मनपूर्वक आभार. घरात सर्वाधिक अनुभवी एक्सपिरियन्सली क्रिकेटर फलंदाजी करत असताना सुद्धा त्याने 9 चेंडू मध्ये 28 धावांची दमदार खेळी साकारली. आणि गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थाने आणि आदेश ऑलराऊंडर परफॉर्मन्स 12 धावा सुद्धा त्यांनी डिफेंड केल्या. आणि प्रवीणला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत. पनवेल तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक भगतवाडी सुकापूर येथील आदरणीय प्रकाश शेठ भगत साहेब यांना आमची विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रवीण घरतला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव करावा. प्रकाश शेठ भगत साहेबांच्या वतीने